रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असणारी धाकटी पंढरी आज आषाढी एकादशीला विठू माऊली रखमाईच्या दर्शनाकरता भाविकांनी पहाटेच्या वेळेस दर्शनाकरता गर्दी केली व यावेळी मंदिराच्या परिसरामध्ये विठू माऊली ताल आणि मुद्रणाचं स्वराच्या आवाजामध्ये गजर वाजलं व यावेळी सर्व रायगडमधून भाविक जे आहेत विठू माऊलीच्या दर्शनाकरता धाकटी पंढरी साजगाव देवस्थान या मंदिरामध्ये दाखल होऊन आज भक्तांनी विठुरायाचं शिस्तबद्ध लाईनीमध्ये दर्शन घेतलं। कुठल्याही भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये याची दक्षता देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अनंता पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून देखरेख केली व सर्व भक्तांना दर्शन सुशोभित आणि व्यवस्थित व्हावा यावर बारकाईने नजर ठेवण्यात आली। विठुरायाच्या आरतीचा मान रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती रेश्माताई राजू पाटील व त्यांचे पती राजू पाटील या दाम्पत्यांना आज देण्यात केलं। त्यांच्या हस्ते आज पूजा करण्यात आली। सकाळी पहाटे ही पूजा 5 वाजता आरती व त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। संपूर्ण मंदिरामध्ये विठू माऊली हे गजर वाजू लागले व मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये विठुरायाचं नामस्मरण करत भक्तांनी आज आषाढी एकादशीला दर्शन घेतले व मंदिराच्या प्रांगणामध्ये मिठाई हार व अन्य प्रकारची दुकानं लावण्यात आली व चोख पोलीस बंदोबस्ती यावेळी ठेवण्यात आलं व सर्व मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांनी प्रचंड गर्दी अशी पाहायला भेटली। यावेळी सर्व खळापूर तालुका नव्हे साजगाव असो संपूर्ण ग्रामीण भागातून आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी अत्यंत सुलभ आणि स्वच्छ चांगल्या व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे भाविक अतिशय हे मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी येत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शिस्तीमध्ये सर्व दर्शन होत आहे। आणि ह्या ठिकाणी ज्या मंदिरामध्ये जे सुशोभीकरण केलंय आणि हे अखंड जिल्ह्यामध्ये असं सुशोभीकरण कुठे नसणार आहे आणि झालेलं नाही आणि त्या सर्व बघण्यासाठी लोक इथं उत्सुकतेने येत असतात। कारण प्रत्येक जण आपला फोटो काढल्याशिवाय इथून जातच नाही, कारण प्रत्येक माणसाला इथं फोटो काढावा जातो, कारण इथं सोन्याची पंढरी करून टाकलेली आपण आहे आणि इथे सर्व व्यवस्था अतिशय चोख व्यवस्था झालेली आहे। आणि ह्या दृष्टीने आपण ह्या भाविक लोकांनी इथं जास्त आता मला एकच निश्चय आहे की ह्या पुढे सर्व भाविकांना चांगल्या पद्धतीचं दर्शन झालं पाहिजे, सर्व पांडुरंगाचं प्रसन्न झालं पाहिजे। आणि ही धाकटी पंढरी ही तशी स्वतः पांडुरंग इथे येऊन गेलेत आणि त्यामुळे सर्व ही भाविक लोकांना तुकाराम महाराजांनी इथे सर्व प्रकट होऊन पांडुरंग इथे प्रकट झालेले असताना त्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपण आता याच्या पुढे आम्हाला गुरुकुल चालू करायचं म्हणजे शिक्षण संस्था इथे चालू करायची आहे आणि ह्याच्या पुढे धाकटी पंढरीची धर्मशाळा पंढरीमध्ये झाली पाहिजे आणि तालुक्यातील कुठलाही माणूस आपल्या धाकट्या पंढरीमध्ये जाऊन राहू शकतो, अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचं प्लॅनिंग आहे आणि त्या पद्धतीत हे होऊन जाईल।